माळशिरस तालुका सकल मातंग समाजाच्या वतीनं अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। या निवेदनाच्या अनुषंगानं आज अकलूज विभागाचे PI आज आपल्यासोबत आहेत। उपाली सर, आपल्याला काय सांगाल? आज निवेदन सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आले, आपण याबाबत कशी कारवाई करणार आहात? आज सकल मातंग समाज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे क्रांतिकारक संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन लहुजी शक्ती सेना सकल मातंग समाज आणि लहुजी शक्ती सेना सकल मातंग समाज या संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। यापूर्वी तुमचे जे नेते आहेत भोसले त्यांनी अशी दोन समाजात दोन जाती तेढ निर्माण करणारी एक फेसबुकवरती पोस्ट आहे, त्याची URL ही पाठवली होती। ती तात्काळ जी URL आहे ती आम्ही ब्लॉक केली होती काल परवाचाच विषय, आणि आज आपण निवेदन देत आहे। या बाबतीत सगळ्या कायदेशीर बाजू पडताळणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई कपिल सर्वदेची अकाउंट साहेबांनी ब्लॉक केलेला आहे। त्यासाठी सकल समाजाच्या वतीने साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो। फक्त राजू खात्याचा बंदोबस्त लावा साहेब, एवढी विनंती आहे। वारंवार अशा पोस्ट फेसबुकवरती आणि ते दादा शेळके सोशल मीडियावरती महापुरुषांचा अपमान केला जातो। अबकडेवरती जो न्यायालयाने आदेश दिलाय तरी देखील त्याला न मानता न्यायालयाचा संविधानाच अपमान केला जातो, त्यावर आपण काय कारवाई करणार आहोत? त्या बाबतीत सगळ्या कायदेशीर बाजू पडताळून पोलिसांचं मार्गदर्शन घेऊन योग्य ती कायदेशीर गुन्हा जर दाखल होत असेल तर त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल करणार आहे। आणि साधारण किती दिवसापर्यंत दाखल ते तुम्हाला लगेच हे करतो, आजचा दिवस फक्त आपण क्लिअर करून टाकतो। निवेदन देण्यात आलं, काय सांगा? आज खऱ्या अर्थानं सर्व विविध संघटना, सर्व समाज बांधव यांचं सर्वप्रथम मी समाजाच्या वतीने एक सामान्य कार्यकर्ता म्हणून स्वागत करतो। खऱ्या अर्थानं आज या माळशिरस तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त दलित संख्या असणारा हा मातंग समाज आहे, परंतु या मातंग समाजावरती चुकीच्या पद्धतीने टीका केली जाते। कोणतर तो दादा शेळके म्हणून आहे, तो साहेब असं चुकीचं बोलणं हे चुकीचं आहे। त्यांची एक अशी मजाशी झालेली आहे, संविधानाचं कलम 19(1) अनुसार जरी त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं, परंतु आमची प्रतिष्ठा अपमानित करायचा त्यांना अधिकार नाहीये। हे जर लोक संविधानाला मानत नसतील, हे जर लोक कायद्याला मानत नसतील, तर साहेब त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। आणि सकल समाजाच्या वतीने हाच विषय आहे की त्या राजू थाटे, कपिल सर्वदे आणि कोण दादा शेळके आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे। आणि हा विषय कुठल्या जातीच्या विरोधात आजचं हे निवेदन देण्याचा विषय नाहीये, ह्या समाजाच्या भावना आहेत। दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करतायत जे काही आडानसोट आहेत, ज्यांना काही ज्ञान नाहीये। आता त्यांनी मला संविधानाचं कलम फक्त 141 वाचावं म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ समजेल। पहिल्यांदा आपण शाळेत जावं। मातंग समाजाच्या बाजूने न्यायालयाचे खंडपीठ आहेत। मातंग समाजातले त्या RT अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेमध्ये 28,000 पोरांनी MPSC UPSC साठी साहेब अर्ज भरलेले आहेत। आम्ही काय अडाणी नाही। आणि मर्याय लक्ष्मी आईचं पुजारी कुणाचा आहे ह्याचा शोध सुद्धा साहेब तुम्ही घ्यावा, आम्ही अशी विनंती करतोय। माळशिरस तालुका हा राखीव मतदारसंघ आहे। ज्या राखीव मतदारसंघातून जे आमदार विधानसभेवरती निवडून गेले ते देखील त्या राखीव मतदारसंघातले आहेत, अनुसूचित प्रवर्गातील आहेत, परंतु अबकड्यावरती विधानसभेत बोलत नाहीये किंवा आपली भूमिका स्पष्ट करत आहेत, काय सांगाल आपण? आता विषय असा आहे की ते ऑलरेडी ते जे कुठल्या समाज आहे ते सगळ्याला माहीत आहे। त्यांना काय या समाजाबद्दल आस्था नाहीये आणि आम्हाला काय कुठल्या आमदाराची आणि कुणाचीच गरज नाहीये। समाज सक्षम आहे, समाज अतिशय शिकले। आमच्या समाजावर नावं ठेवत असताना तुम्ही कमेंट करून त्यांना पोस्ट करू नका आणि प्रोत्साहित करू नका, ती सुद्धा गुन्हाच आहे। त्या संदर्भात बी यादी तयार करायचं चालू काम आहे। साहेबांनी एक अधिकारी नेमलाय त्याच्यावरती, फार मोठा गुन्हा आहे तो, लवकरच अटक होईल। सकल मातंग समाजाच्या माध्यमातून अकलूज पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमच्या जे महापुरुषाला शिव्यागाळीचे घाणघाण कोण राजा नाते, त्याला मला एकच सांगायचं आहे, फक्त तुला मँगोची एवढी आवड आहे तर आधी आंब्याचं झाड दारात लाव आणि वर्षातून एकदा फळ येते ती फळ खा, मागाचा तुला कळलं मँगो काय चीज आहे ती। तू ज्याटे आमच्या महापुरुषावर बोलू नको म्हणावं, तुझी लायकी बी नाही तेवढी बोलायची म्हणावं। तू कोणाचा सूत्रधार आहे, कोणाच्या सांगण्यावरनं बोलतो, काय बोलतो? महापुरुषाच्या विषयी दोन जाती आहेत, तू तेढ निर्माण करायला बघतोय आणि मागा महाराज भांडणं लावण्याचा विषय तुझा आहे। आम्ही संविधान पद्धतीनं आमची मागणी आहे, ती आमची मागणी जी आहे आम्ही मंत्रिमंडळात ठेवू, कोर्टातनं घेऊ, आम्ही सगळ्या पद्धतीनं शासकीय संविधान पद्धतीनं आम्ही करतो। पण तू जी महापुरुषाच्या विषयी शिव्यागाळी जी करतो दुसऱ्याला पुढं घालून, ते सगळं चुकीचं आहे आणि संस्कार तुझे येत नाहीत, तर नसशील तू मुळात तर। कारण का माहिती आहे का, तो असता तर अशा महापुरुषाच्या जातीला कलंक लावण्यासारखं तू बोललाच नसता।
तुझी लायकी बी नाही आणि तू काय एक सोशल मीडियावर जी व्हिडिओ बनवून काय महापुरुषीय विषय बोलायला आणि जी जडी चळवळी जी आहे ती मातंग समाज असेल बुद्ध समाज असेल ही सगळी एका भावासारखी राहते ती आणि तू जर इथं ती निर्माण करायचा प्रयत्न केला आणि जरी या माळशिरस तालुक्यातून जरी कोणी काय एकामेकाला जरी विषय केला वादावाद करायसारखा तरी आम्ही संविधान पद्धतीनं आमच्या मार्गाने आम्ही करू. नाहीतर तुम्ही संविधानाला मानत नसेल तर आम्ही बी मानत नाही. तुम्ही जर संविधानाला मानत असेल तर आम्ही बी मानतो ना. आम्ही जे चालू आहे ते आमचा मातंग समाजाच्या माध्यमातून आमची पोटतिडकी आहे म्हणून आम्ही मागणी केलेली आहे. ते सरकारने द्यायचं का नाही द्यायचं सरकार ठरवल. तर तुझ्या पुढं लागला काय सारखा विषय काय एवढा झालाय रे. आणि महापुरुषाच्या बाबतीत तर इथून पुढे तू बोलला तर तुला म्हणावं याद राख म्हणावं गाठ मागायची आहे तुझी.